परमात्मने नमः. नमस्कार, मी जित, तुमचा सर्वांचा लाडका मित्र. आपण या टीकेविषयी म्हणजे साधक संजीवनी ही जी टीका आहे, टीका याचा अर्थ कुणा विरुद्ध केलेली टीका नव्हे. टीका याचा आध्यात्मिक पुन्हा याच्यामधला जो भाषेतला अर्थ आहे तर त्याचा एक प्रकारे केलेलं स्पष्टीकरण, निरूपण. तर या साधक संजीवनी संदर्भाने स्वामी रामसुखदास काय म्हणतात हे आपण आता वाचूया. लहानपणापासूनच माझी गीतेविषयी विशेष रुची आहे. गीतेचा गंभीरतापूर्वक मनन विचार करण्यानेच तसेच अनेक संत महापुरुषांच्या संगतीने आणि वचनांनी मला गीतेचे विषय समजण्यात फार मदत झाली. गीतेमध्ये परम संतोषदायक अनंत विचित्र विचित्र भाव भरलेले आहेत. त्या भावांना पूर्ण रीतीने समजण्याचे आणि त्यांना व्यक्त करण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही, परंतु जेव्हा काही गीताप्रेमी सज्जनांनी विशेष आग्रह केला, हट्ट केला, तेव्हा गीतेच्या मार्मिक भावांचा आपल्याला बोध होईल. तसेच आणखी कोणी मनन करील तर त्याला देखील याचा बोध होईल. या दृष्टीने गीतेची व्याख्या लिहून घेण्याची प्रवृत्ती झाली. सर्वप्रथम एका 12व्या अध्यायाची व्याख्या लिहून घेतली. याला संवत 2030 मध्ये गीतेचा भक्तियोग नावाने प्रकाशित केले. यानंतर काही वर्षांनी 13व्या आणि 14व्या अध्यायाची व्याख्या लिहून घेतली, जी संवत 2035 मध्ये गीतेचा ज्ञानयोग नावाने प्रकाशित केली. या लिखाणानंतर असा विचार केला की कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग हे 3 योग आहेत, म्हणून या तिन्ही योगांवर 3 पुस्तके तयार झाली तर ठीक राहील. या दृष्टीने प्रथम 12व्या अध्यायाच्या व्याख्येचे संशोधन वृद्धिंगत केले आणि त्याबरोबर 15व्या अध्यायाची व्याख्यासुद्धा एकत्रित करून संवत 2039 मध्ये गीतेचा भक्तियोग म्हणजे द्वितीय संस्करण नावाने प्रकाशित गेली. त्यानंतर 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या अध्यायाची व्याख्या लिहून घेतली. याला गीतेचा कर्मयोग नावाने 2 खंडात प्रकाशित केले गेले. याचे प्रकाशन विलंबाने म्हणजे संवत 2040 मध्ये झाले. उपर्युक्त गीतेचा भक्तियोग, गीतेचा ज्ञानयोग आणि गीतेचा कर्मयोग या 3 पुस्तकातील लिखाणाची शैली काही वेगळीच होती. अर्थात प्रथम संबंध, नंतर श्लोक, नंतर भावार्थ, नंतर अन्वय आणि नंतर पद व्याख्या अशी लेखन शैली होती. परंतु या 3 पुस्तकांनंतर लिहिण्याची शैली बदलून टाकली. प्रथम संबंध, नंतर श्लोक, नंतर व्याख्या अशा प्रकारे लिहिले गेले. या लिखाणामागे इतरांची प्रेरणाही होती. लेखनशैली बदलण्याचा भाव हा होता की लेखन विस्तार कमी व्हावा आणि लिखाण काम लवकरात लवकर व्हावे, ज्यामुळे वाचकांना वाचण्यास वेळ कमी लागावा आणि पुस्तकही लवकर छापले जाऊन लवकरात लवकर वाचकांच्या हाती देता यावे. या शैलीने प्रथम 16व्या आणि 17व्या अध्यायाची व्याख्या लिहून घेतली. ही संवत 2039 मध्ये गीतेमधील संपत्ती आणि श्रद्धा या नावाने प्रकाशित केली गेली. यानंतर गीतेच्या 18व्या अध्यायाची व्याख्या लिहून घेतली. ती संवत 2039 मध्ये गीतेचा सार नावाने प्रकाशित केली गेली. जेव्हा 16व्या, 17व्या आणि 18व्या अध्यायाच्या व्याख्या छापल्या गेल्या तेव्हा कुणीतरी सुचवले की जर श्लोकांचे अर्थही दिले गेले तर ठीक होईल, कारण वाचक प्रथम श्लोकांचा अर्थ समजून घेईल आणि त्यामुळे व्याख्या समजणे सोपे जाईल. म्हणून गीतेमधील संपत्ती आणि श्रद्धाच्या 2ऱ्या आवृत्तीमध्ये संवत 2040 श्लोकांचे अर्थही दिले गेले. श्लोकांचे अर्थ देण्याबरोबरच पदांची व्याख्या करण्याचा क्रमही थोडासा बदलला. यानंतर 10व्या आणि 11व्या अध्यायाची व्याख्या लिहून घेतली. हिला गीतेमधील विभूती आणि विश्वरूप दर्शन या नावाने प्रकाशित केले गेले. त्यानंतर 7व्या, 8व्या आणि 9व्या अध्यायाची व्याख्या लिहून घेतली गेली, जिला गीतेची राजविद्या या नावाने प्रकाशित केले गेले. यानंतर 6व्या अध्यायाची व्याख्या लिहून घेतली. ती गीतेचा ध्यानयोग नावाने प्रकाशित केली. शेवटी 1ल्या आणि 2ऱ्या अध्यायाची व्याख्या लिहून घेतली. ती गीतेचा आरंभ नावाने प्रकाशित केली. ही 4ही पुस्तके संवत 2041 मध्ये प्रकाशित झाली. अशा प्रकारे भगवत कृपेने गीतेवरील संपूर्ण टीका निरनिराळ्या 10 खंडातून गीता प्रेसकडून प्रकाशित झाली. यांना प्रकाशित करण्याच्या कार्यामध्ये कागद इत्यादींच्या अनेक अडचणी येत राहिल्या तरी पण सत्संगी बंधूंच्या प्रयत्नाने यांना प्रकाशित करण्याचे कार्य चालू राहिले.
लोकांनी देखील ह्या पुस्तकांचा उत्साहाने आणि प्रसन्नतेने स्वीकार केला, ज्यामुळे बऱ्याच पुस्तकांच्या 2-2, 3-3 आवृत्ती निघाल्या. पहा, या ठिकाणी एक सांगायला हरकत नाही, आत्ता 279, आता हे मी वाचत असताना, निरूपण करत असताना संवत चालू आहे. ही टीका या ठिकाणी बसून लिहून घेतली नाही, तसेच पहिल्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत क्रमानेही लिहून घेतली नाही. म्हणून या टीकेमध्ये अगोदर नंतरच्या दृष्टीने अनेक विरोध येऊ शकतात, परंतु यामुळे साधकांना कुठेही अडचण येणार नाही. कुठे कुठे सिद्धांताच्या विवेचनातही फरक पडला आहे, परंतु कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग हे तीनही स्वतंत्रपणे परमात्म तत्वाची प्राप्ती करून देणारे आहेत. यामध्ये काहीही फरक पडलेला नाही. टीका लिहविताना साधकांना शीघ्र लाभ कसा होईल हा भाव ठेवला आहे. या कारणाने टीकेची भाषा, शैली इत्यादीमध्ये परिवर्तन होत राहिले. या टीकेत कित्येक श्लोकांचे विवेचन दुसऱ्या टीकांच्या विपरीत आढळते, परंतु याचे तात्पर्य दुसऱ्या टीकांना चूक दाखविण्याचा किंचित मात्र देखील भाव नाही. तर मला जसे निर्विवाद रूपाने उचित, प्रकरणसंगत, युक्तियुक्त, संतोषजनक आणि प्रिय वाटले, तसेच विवेचन मी केले आहे. माझा भाव कोणाचे खंडन किंवा कोणाचे मंडन करण्याचा मुळीच नाही. श्रीमद भगवद्गीतेचा अर्थ फारच सखोल आहे. याचे पठन, पाठन, मनन, चिंतन आणि विचार केल्यास अत्यंत विलक्षण आणि नवनवीन भाव स्फुरण पावतात, ज्यामुळे मन आणि बुद्धी चकित होऊन तृप्त होतात. टीका लिहितेवेळी जेव्हा या भावांना लिहिण्याचा विचार येतो, तेव्हा असा एक विचित्र पूर येतो की कोणकोणते भाव लिहून घेऊ आणि कसे कसे लिहून घेऊ. इथे लिहिविणे हे क्रियापद अत्यंत महत्त्वाचं आहे. लिहिणे नाही तर लिहिण्याचा भाव. या विषयात मी स्वतःला अगदी असमर्थ मानतो, तरी पण माझे जे सहकारी आहेत, आदरणीय मित्र आहेत, त्यांच्या आग्रहास्तव काहीतरी लिहून घेतो. ते ज्या भावाने लिहून घेतात आणि संशोधन करून त्यांना पुस्तक रूपाने प्रकाशित करतात, पुन्हा जेव्हा त्या पुस्तकांना पाहण्याचा प्रसंग येतो तेव्हा त्यात पुष्कळ ठिकाणी उणिवा दिसतात आणि असे वाटते की पूर्ण विषय आता आला नाही, पुष्कळशा गोष्टी सुटल्या आहेत, म्हणून त्यात पुन्हा संशोधन, परिवर्धन करण्यात आले. सारांश पाठकांना प्रार्थना आहे की त्यांनी सुरुवातीला लिहिल्या गेलेल्या विषयापेक्षा नंतर लिहिलेल्या विषयांना महत्त्व देऊन त्यांचा स्वीकार करावा. प्रस्तुत गीतेच्या टीकेचे वेगवेगळे अनेक खंड असल्याने त्यांच्या पुनर्मुद्रणात आणि ते सर्व एकाच वेळी प्राप्त होणे कठीण जाते, अशा विचाराने अशा पूर्ण गीतेच्या टीकेला एका वेष्टनात प्रस्तुत ग्रंथाच्या रूपाने प्रकाशित करण्यात आले. हे करण्यापूर्वी प्रथम पूर्वप्रकाशित संपूर्ण टीकेला एक वेळ पुन्हा पाहिले आणि त्यात आवश्यक संशोधन आणि परिवर्तन देखील केले. 13व्या आणि 14व्या अध्यायाची व्याख्या देखील पुन्हा लिहून घेतली. भाषा आणि शैलीला देखील जवळजवळ एकसमान करण्याचा प्रयत्न केला. पुष्कळ गोष्टींना अनावश्यक समजून वळवून टाकले. पुष्कळ नवीन गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आला आणि पुष्कळ विवेचन एका ठिकाणाहून काढून दुसऱ्या ठिकाणी योग्य ठिकाणी जोडले गेले आहे. ज्या विषयाची अधिक पुनरावृत्ती झाली आहे त्याला शक्य झाल्याप्रमाणे वगळण्यात आले आहे, परंतु सर्वथैव नाही. साधकांसाठी उपयोगी समजून विशेष ध्यान देण्यायोग्य गोष्टींच्या पुनरावृत्तीला कमी केलेले नाही. या कार्यात अनेक चुका देखील होऊ शकतात, त्यासाठी माझी पाठकांना हात जोडून क्षमायाचना आहे. त्याचबरोबर पाठकांना ही प्रार्थना आहे की त्यांना ज्या चुका दिसतील त्या त्यांनी सूचित करण्याची कृपा करावी, ज्यामुळे पुढील आवृत्तीमध्ये त्यांची दुरुस्ती करणे सुलभ होईल. गीतेच्या अनुषंगाने पुष्कळ नवीन विषयांचा, संशोधनपूर्ण निबंधांचा एक संग्रह वेगळ्या रीतीने केला आहे, ज्याला गीता दर्पण या नावाने प्रकाशित केले गेले आहे. गीतेचे मनन, विचार केल्यामुळे आणि गीतेवर टीका लिहून घेतल्यामुळे मला अत्यंत आध्यात्मिक लाभ झाला आहे आणि गीतेच्या विषयाचा अत्यंत स्पष्ट बोध देखील झाला आहे. दुसरे बंधू भगिनी देखील जर याचे मनन करतील तर त्यांना देखील आध्यात्मिक लाभ अवश्य होईल, अशी माझी व्यक्तिगत धारणा आहे. गीतेचे मनन, विचार करण्याने लाभ होतो, यात मला किंचित मात्रही संदेह नाही. कृष्णानुग्रहदायिका सकरुणा गीता समाराधिता, कर्मज्ञान विराग भक्तिरसिका, मर्मार्थ संदर्शिका, सोत्कंठम कीलम साधकैरनुदिनं
पेपीयमाना सदा कल्याणं परदेवतेव दिशती संजीवनी वर्धताम. स्वामी रामसुखदासांनी हा जो श्लोक लिहिलेला आहे त्याचा त्यांनीच भावार्थ दिलेला आहे. कर्म, ज्ञान, वैराग्य आणि भक्तिरसाने परिपूर्ण या करुणामय गीतेची उत्तम प्रकारे उपासना केली, मनन केले गेले, अर्थ खोलवर समजून घेतला तरी ही भगवान श्रीकृष्णाची कृपा प्रदान करणारी आहे. साधकांद्वारा उत्कंठापूर्वक सदा वारंवार पठण केली जाणारी गीतेच्या पदांचा मार्मिक अर्थ दर्शवणारी आणि इष्टदेवासारखे कल्याण प्रदान करणारी ही साधक संजीवनी निरंतर वृद्धीला प्राप्त हो. ओम परमात्मने नमः.